जय हरी. एकादश स्कंध भाग 135. 9व्या अध्यायाच्या शेवटी यदू आणि अवधूत यांच्या संवादाचा उपसंहार नाथ महाराज आपल्याला सांगतात. अवधूताने यदूला सांगितलेलं ज्ञान श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलं. त्याचं सविस्तर वर्णन नाथ महाराजांनी इथे केलं. यदू ज्ञानी झाला आणि राज्यपदावर राहून अत्यंत निस्संग बनला. प्रपंचात राहून त्याला न चिकटता वागण्यात मोठा विशेष आहे हे तत्त्व नाथांनी पुन्हा पुन्हा प्रतिपादिले. म्हणजे जसं कमळाचं फूल हे पाण्यामध्ये असतं, पण त्याला चिखल लागू देत नाही. पाण्यात राहूनही पाण्यात न बुडणं म्हणजे प्रपंचात राहूनही प्रपंचात न आसक्त होणं. नुसतं डोळे झाकून बसणं ही समाधी नसून सर्व ठिकाणी चैतन्य अनुभवास झाल्यानं समबुद्धी होणं ही खरी समाधी होय. अध्यायाचा विषय इथेच संपला. भागवत मराठीत लिहिलेलं म्हणून शहाण्यानं त्याची उपेक्षा करू नये. खरं परमार्थी या ग्रंथाचे अधिकारी आहेत. खरे परमार्थी बरं का, म्हणजे ढोंग करणारे किंवा आव आणणारे किंवा नुसत्याच गळ्यात माळा घातल्या, गंध लावलं, जटा वाढवल्या असे नाही, तर खरे परमार्थी म्हणजे अंतःकरणापासूनचे, वेशभूषा केशभूषेचे नाही, म्हणजे बहिर्रंगी असणारे नाही तर अंतरंगी असणारे. आणि भक्तीने त्यांना आत्मसुख प्राप्त होईल असं सांगून शेवटी नाथांनी निंदेपासून अलिप्त राहावं असं कळवळून सांगितलं आहे. निंदा सगळ्या पातकात श्रेष्ठ असल्यानं निंदकाला परमार्थ साधत नाही. तुमच्यापैकी कोणाला आठवत असेल की आपण एका म्हातारीची गोष्ट पाहिली होती, दृष्टांत पाहिला होता की तिने एका संन्याशाला घरामध्ये जेवायला बोलवलं, शेजारच्या घरून ताक आणलं आणि त्या ताकामध्ये वरती गरुडाने सापाला पकडलेलं, त्या सापाने गरळ ओकली आणि तो साधू मेल्या गेला. पण पलीकडच्या गल्लीतली म्हातारी येऊन विनाकारणीची निंदा करायला लागली, तेव्हा ते पाप त्या दुसऱ्या निंदा करणाऱ्या म्हातारीला तिच्या माथी मारल्या गेलं. म्हणून निंदा सगळ्या पातकात श्रेष्ठ असल्यानं निंदकाला परमार्थ साधत नाही. श्रीकृष्ण म्हणाले, यदूचं समाधान झालेलं पाहून अवधूत जायला निघाला. पण राजानं मोठ्या प्रेमानं त्याची पूजा केली आणि प्रदक्षिणा घालून त्याच्या पायांवर मस्तक ठेवलं. जा म्हणावं तर ते म्हणवेना, राहा म्हणावं तर आज्ञा केल्यासारखं होतं आणि वियोग तर दुस्सह वाटू लागला. त्यामुळं यदूचं बोलणं थांबलं. त्याची अवस्था पाहून श्रीदत्ताला करुणा उत्पन्न झाली. त्यानं यदूच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाला, आजपासून तुझा माझा कधीच वियोग होणार नाही. असं म्हणून जितक्या आनंदानं तो आला होता तितक्याच आनंदानं निघून गेला. यदू हा यादवांचा पूर्वज. तो सर्व संग परित्याग करून प्रेमानं समाधान पावला. प्रपंच सोडून जातो, तो फक्त संगत्याग करतो, पण प्रपंचात राहून निरासक्त राहतो, तो संगमुक्त असतो. त्याहीपेक्षा सर्व संगात म्हणजे प्रपंचाच्या सगळ्या व्यवहारात असून प्रपंचाचं भान देखील ज्याला उरत नाही, तो विशेष मुक्त समजावा. यदूला ही अवस्था प्राप्त झाली. दोरीवर साप कधी नसतोच, पाहणाऱ्याच्या मनात तो असतो. भ्रम नाहीसा झाला की दोरी मूळ स्वरूपानं दिसते. त्याचप्रमाणे प्रपंच खरा वाटत होता, आता तो तसा वाटत नाही. या दोन्ही गोष्टी खोट्याच आहेत. द्वैताचं वेड सुटलं की भगवंताशी ऐक्य होतं. ऐक्य भावानं समबुद्धी होते, तिलाच निज समाधी असं म्हणतात. आणि यदूला ती आता प्राप्त झाली. अशा रीतीनं श्रीकृष्णांनी उद्धवाला
यदूची कथा सांगितली. ती सांगून झाल्यावर त्याला श्रीकृष्ण म्हणाले की आपण यदूच्या कुलात जन्मलो म्हणून आपल्याला यादव म्हणतात. तू निजसमाधी साधली नाहीस तर आपल्या पूर्वजांना कमीपणा येईल. नाथ महाराज सांगतात की गुरुलक्षणांचा अध्याय इथे संपला. श्रीकृष्णाचं भाषण फार खोल असतं. ते मला नीट सांगता येत नाही असं कोण म्हणतं आहे? नाथ महाराज म्हणतात. पण त्याच्या स्वाभाविक गोडीनं अंतःकरणाची तृप्ती होते. भागवत मराठीमध्ये मी सांगतो म्हणून त्याचा अभेर करू नये. साखरेचा बोळ केला तरी त्यात कडूपणा येत नाही. सोन्याचा गोटा केला तरी तो काही दगड होत नाही. तसंच माझ्या मराठी भागवतात स्वानंदच पूर्ण भरलेला आहे. त्यात आत्मज्ञान काठोकाठ भरून वाहत आहे. जो खरा श्रीमंत आणि पक्का रत्न पारखी असतो तो धुळीत पडलेला हिरा देखील उचलतो. त्याचप्रमाणे विद्वान आणि ज्ञात्यांनी माझा मराठी ग्रंथ पाहून त्याचा अभेर करू नये. त्याची नीट परीक्षा करून आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. क्षुद्रदृष्टीनंच पाहायला लागलं तर व्यासांच्या ग्रंथात देखील दोष दिसतात. मग ही तर काय मराठी कविता. ज्यांना आत्मसुखाची आवड आहे ते माझ्या ग्रंथात खोडी काढत बसणार नाहीत. जे खरे परमार्थी आहेत तेच माझ्या ग्रंथाचे अधिकारी आहेत. त्यांना आत्मसुख खात्रीनं प्राप्त होईल. आणि हे आत्मसुख प्राप्त करून देणारा कोण आहे? हा देहच आहे ना. मग काही जण म्हणतील की मग देह देह म्हणताय तर मग देह खूप चांगला आहे का? मग या देहाचं नेमकं करायचं कसं? इथे नाथ महाराज आपल्याला सांगतात, देहा ऐसे वोखटे पृथ्वी माझी नाही कोठे, देहा ऐसे गोमटे पाहतान भेटे त्रिलोकी. बघा दोन्ही गोष्टी ॲट अ टाईम सांगितल्या नाथ महाराजांनी की देहा ऐसे वोखटे म्हणजे वाईट आणि देहा ऐसे गोमटे म्हणजे देहासारखं चांगलं काही नाही. पण इथे सांगतात काय? देहा ऐसे वोखटे पृथ्वी माझी नाही कोठे. या पृथ्वीवर सगळीकडे जर बघितलं तर देहा इतकं घाण किंवा देहा इतकं वाईट दुसरं काहीच नाही. आणि लगेच म्हणतात देहा ऐसे गोमटे पाहता न भेटे त्रिलोकी. त्रैलोक्यामध्ये देहासारखं चांगलं काही भेटणार नाही. तर आता चांगलं कोणत्या अर्थाने आणि वाईट कोणत्या अर्थाने? मग एखाद्याला प्रश्न पडला, मग आता चांगलं आहे म्हणून मग भोगायचं का? का वाईट आहे म्हणून सांगता मग काय त्याग करायचा का? नेमकं काय करायचं? नाथ महाराज सांगतात की तरी हे त्यागावे ना भोगावे. काय म्हणतात? तरी हे त्यागावे ना भोगावे, मध्य भागे विभागावे, आत्मसाधनी राखावे, निज स्वभावे हिता लागी. आता हे वाईट आहे म्हणून त्याग करायचा नाही, वोखट म्हणून त्याग करायचा नाही आणि गोमटं म्हणून भोगायचा नाही. मग काय करायचं? मध्य साधायचा. मध्य भागे विभागावे. मध्य साधून काय करायचा? आत्मसाधनी राखावे. सातत्याने आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळवून घेण्यासाठी याला साधन म्हणून वापरायचं. निज स्वभावे हिता लागे. आणि असंच जर केलं तर यामध्ये आपलं हित आहे. मग ज्याला कुणाला हित साध्य करायचं आहे तो आत्मसुख खात्रीनं प्राप्त करून घेतो. आणि जे रिकामी असे विद्वत्ता मिरवतात ना, अर्ध्या हाळकुंडाने पिवळे असणारे, ज्यांना परमार्थाची आवड नाही, तेही जर निंदा न करता ग्रंथ वाचतील तर कालांतरानं त्यांनाही परमार्थ प्राप्त होईल. म्हणून आपल्याकडे म्हणतात, प्रयत्न केले तर वाळूचे कण रगडिता तेलही गळे. शक्यच नाही आहे वाळूतून तेल निघणं, पण प्रयत्नांती शेवटी परमेश्वर हा असतोच. आणि म्हणून
काय करायचं तर मनाने परमार्थ करायचा. देहाने हा म्हणजे कृतीने केला, पण मनाने करणं ते गरजेचं आहे. परंतु ज्यांच्या मनामध्ये नुसती निंदाच आहे त्यांना कधीही सद्गती मिळणार नाही. निंदा सर्व पातकात श्रेष्ठ पातक आहे. निंदे एवढा दुसरा कोणताच दोष नाही. निंदकाचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्या वाणीला दोष लागतो. हे जरी खरं तरी साधकानं निंदकाकडून आपलं हित करून घ्यावं. आता तुम्हाला वाटेल असं कसं निंदकाकडून कसं हित होतं, तर निंदक स्वतःचं नुकसान करून घेतो पण दुसऱ्याचे दोष धुवून काढतो. जो कोणी दुसऱ्याची निंदा करतो ना, तर ज्याची निंदा करतोय ना त्याचे दोष आपोआप या व्यक्तीकडून धुतल्या जातात. म्हणून तो परोपकारच करतो असं म्हणायला हरकत नाही. आता यानंतर आपल्याला जर आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिनामध्ये कधी कोणाबद्दलचा वाईट विचार आला तर तो आपण दुसऱ्यांसमोर व्यक्त करायचा नाही. कारण ज्याच्याबद्दल आपण निंदा करतोय ना त्याचं पातक आपण आपल्यावर ओढून घेतो आणि त्याला पुण्यवान बनवतो. हे सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आपण गुण दोष हे दोन्ही सोडून श्रीकृष्णांनी सांगितलेलं अत्यंत सुरस ज्ञान लक्षपूर्वक ऐकावं. ते ज्ञान अज्ञानाचं तत्काळ निरसन करेल यात शंकाच नाही. इथेच 9वा अध्याय समाप्त झाला. जय हरी.